नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचं निरूपण आहे. किती देवधर्म केलं तरी पण परिस्थितीमध्ये काही सुधारणा होत नाही. स्वतःच्या वागण्यात काही सुधारणा होत नाही. सादर करते लेखिका तृप्ती पाटील. आता काही लोक ना 50 वर्ष वाऱ्या करतात, 40 वर्ष करतात, 20 वर्ष वाऱ्या करतात किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचतात, तरी पण ते विषय वाचनेमध्ये गुंतलेले आहेत. याला कारण म्हणजे त्या मनुष्याची पुण्याई कमी पडणे. आता काही लोक खूप खूप देवाचे भक्ती करतात, पण तरीही त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख येतात. त्यांच्या मुलींचं लग्न जमत नाही, घरामध्ये भांडण तंटा असतो, द्वेष, क्लेश, मत्सर, भावाभावांमध्ये भांडणं, अशा काही गोष्टी असतात. याला फक्त एकमेव कारण म्हणजे मनुष्याची पुण्याई कमी होणे. आता तुम्ही जेव्हा ग्रंथपठन करता किंवा कुठलीही साधना करता, तेव्हा तुमचे प्रारब्धाचे जे भोग असतात ते कमी होतात. प्रारब्धाच्या शुद्धीकरणाला सुरुवात होते. म्हणजे एखादा मनुष्यानं रोज 1 तास ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याच्या प्रारब्धामध्ये खूप भोग असतील, तर ते ज्ञानेश्वरी वाचून त्याचे भोग कमी होतात, पण त्याला पुण्याई प्राप्त होत नाही, कारण की त्याची पुण्याई ही भोग कमी होण्यामध्ये जाते. आणि खरं म्हटलं तर आपण जे काही देवधर्म करतो ते देवधर्म करतानाही मनुष्याच्या विषय वासना या जागृत राहतात. म्हणजे अहंकार राहतो किंवा द्वेष, मत्सर राहतो. याला एकमेव कारण म्हणजे मनुष्याची पुण्याई कमी असणे. मग ही पुण्याई वाढवण्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. तुमच्या जीवनामधील 100% मधील 10% तुमच्या मधला वाटा जो आहे तो तुम्ही दान धर्म करा, परोपकार करा. असं नाही मी म्हणत की तुम्ही भिकाऱ्याला दान द्या, तसं नाही. तुमचे जे नातेवाईक असतील ते अडचणीत असतील त्यांना मदत करा, त्याच्यात तुम्हाला पुण्याई प्राप्त होईल. एखादा गरीब मुलगा असेल त्याला खाऊ द्या, भिकाऱ्याला अन्नदान द्या. या सर्व गोष्टी केल्या ना की तुमची पुण्याई वाढते. तुम्ही ग्रंथ जितकं वाचताना त्याच्या कितीतरी पटीने तुम्ही जर दान धर्म केला, परोपकार केला तर तुमची पुण्याई आणखीन वाढते. आता काही लोक मला त्या दिवशी एक म्हणतात की मी एवढं ग्रंथ वाचन केलं, इतकी वारी केली, तरी पण मला पाहिजे तसा अनुभव येत नाही. तर मी त्यांना सांगितलं त्या गृहस्थांना की तुमचे जे प्रारब्धाचे भोग आहेत ना, त्या भोगामध्ये तुमची पुण्याई कमी होत गेले. त्यासाठी तुम्ही दान धर्म करा, परोपकार करा. आपण काय करतो? पुण्याई कमवतो, पण आपण लगेच द्वेष करतो, मत्सर करतो, दुसऱ्यांवरती जळतो. ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपलं पुण्य कमी करतं. एखादा मनुष्य खूप प्रगती करत असेल त्याच्या जीवनात, तर आपल्या पोटामध्ये जळजळ होते, आपल्या पोटातले कावळे ओरडत असतात. मग त्या याच्याने आपली पुण्याई कमी होत असते. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर तुमची पुण्याई वाढवायची असेल तर तुम्ही दान धर्म केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे, आपलं नित्यकर्म, विहित कर्म उत्तमरित्या पूर्ण केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण किती पण चांगलं कार्य केलं किंवा कुठलंही चांगलं कार्य केलं तर मनामध्ये अहंकार न धरता भगवंत सर्व काही आहे ही मनामध्ये आशा धरायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कार्याचा अहंकार धरायचा नाही. तुम्ही देवभक्ती करता त्याचा पण अहंकार धरायचा नाही. काही लोक खूप देवाची भक्ती करतात, 4-4, 5-5 तास साधना करतात आणि काय सांगतात? बापरे, आम्ही एवढी 4-4, 5-5 तास मी साधना करतो. मग त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्या अहंकाराने त्याची पुण्याई कमी होते. तुम्हाला कळते ना मी काय सांगते ते? की त्याच्या अहंकारामुळे त्याची पुण्याई कमी होते. आता आपला हा जन्म कर्मयोनी आहे. पुण्याई साठवण्यासाठी आपल्याला जन्म मिळालेला असतो. कारण तुम्हाला जर पुण्याई तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ईश्वराच्या खात्यामध्ये पुढची वाटचाल करू शकता. तुमच्याजवळ पुण्याई नसेल तर तुमचा उद्धार होऊ शकतच नाही. काही पुण्याई अशी गोष्ट आहे ना की त्याच्यामुळेच आपला उद्धार होऊ शकतो. आणि ही पुण्याई प्राप्त करण्यासाठी प्रथम प्रेम करायचं एकमेकांवर. मनातला कटुता, मनातला अहंकार, मनातला द्वेष, मत्सर सर्व काढून टाकायचं. तुम्ही म्हणाल की ताई हे कसं काय साध्य होईल? एखादा मनुष्य आमच्यावरती खूप राग करतो, आम्हाला खूप त्रास देतो, मग आम्ही हे कसं काय साध्य करणार? तर सोपं आहे, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, पूर्णपणे दुर्लक्ष करा. त्याला जे काय करायचंय ना ते त्याला करू द्या.
आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं विहित कर्म नित्यकर्म करत राहायचं. उत्तमरित्या आपली देवाची भक्ती करायची. देवाजवळ आपण काही मागायचं नाही. तुमचं काय होतं, तुम्ही देवाजवळ काय काय गोष्टी मागता संसारिक, त्याच्यामुळे तुमची पुण्याई नष्ट होते. जर तुमच्या मुलाचं लग्न जमत नसेल, नोकरी नसेल लागत, तर त्याचे भोग येते म्हणून त्याला नोकरी मिळत नाही, तुमच्या मुलाचं लग्न जमत नाही. कारण की त्याचे जे वाईट, त्याने जे मागच्या जन्मात किंवा या जन्मात जे काही वाईट चुकीच्या गोष्टी केलेल्या, वाईट गोष्टी केलेल्या आहेत, त्याचे ते भोग असतात, बाकी काही नसतं. मग ते भोग कमी होण्यासाठी मनुष्याला पहिला प्रेम करणं गरजेचं आहे. दान धर्म करायचं. तुमचे कुठलेही नातेवाईक जर कशा संकटात अडकले असेल त्यांना मदत करायची. एखाद्या मुलाला शिक्षणाची पैशांची गरज आहे, त्यांना पैशांची मदत करायची. आणि तुमच्या उत्पन्नातला 100% मध्ये 10% तरी वाटा तुम्ही दान धर्मासाठी ठेवला पाहिजे, तरच तुमची पुण्याई वाढू शकेल. नाहीतर काय होतं, लोक खूप पैसा कमवतात पण कंजूसपणा करतात. आणि कंजूसपणा हा जो रोग आहे ना, रोग हा मनुष्याचा उद्धार करत नाही, तर मनुष्याला वेगवेगळ्या योनीत जन्म घ्यायला लावतो. प्रथम त्या मनुष्याला, कंजूस मनुष्याला प्रथम त्याला पिशाच भूत योनीत जन्म होतो. त्यानंतर वेगवेगळ्या माकड वगैरे वेगवेगळ्या योनीत जन्म होतो. त्यानंतरच त्याचा भिकारी म्हणून त्याचा जन्म होऊन त्यानंतर उद्धार होतो. यासाठी किती करोडो वर्ष जातात. म्हणून मनुष्याने काय करायचं, प्रत्येक दिवस न दिवस आपल्याला पुण्य कमवायचं आहे. म्हणून काय करायचं, भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचं. आपलं पूर्ण देवाला अर्पण करायचं. देवाला सांगायचं, देवा हा देह माझा नाही, हा देह तुझा आहे, हा याचा सांभाळ करणे तुझ्या हातात आहे. म्हणून भगवंताला एवढीच विनवणी करे की जास्तीत जास्त माझ्याकडनं नामस्मरण करून घे, जास्तीत जास्त दान धर्म करून घे. माझ्या मनातला जो अहंकार, माझ्या मनातली जी वासना, क्लेश, द्वेष, मत्सर या सर्वपणे नष्ट कर, ही देवाला मागणी करायची, तरच तुमचं पुण्य वाढू शकेल. एक लक्षात घ्या, पुण्याई जर नसेल तर तुमचा उद्धार होणार नाही. कारण की भगवंताच्या खात्यामध्ये पुण्याई असेल तरच भगवंत तुम्हाला तुमचा उद्धार करून देऊ शकतो. हे लक्षात घ्या. कारण की ही पुण्याई जी तुम्ही कमवताना ती आपोआप भगवंताला जाते आणि भगवंत आपोआप आपली जबाबदारी घेतो. हे लक्षात घ्या. याविषयी खूप काय सांगता येतं, मला पूर्ण प्रवचन पण देता येईल, पण काय असतं, हे वेळ कमी असल्यामुळे मला सर्व काही सांगता येत नाही. आणि फेसबुकवरती कसं जरा 10 मिनिटाचं प्रवचन असतं तरी लोक ऐकायला निघत नाही, काय कंटाळा येतो, है की नाही असं. म्हणून मी हा विषय इथेच संपवते. पुढच्या निरूपणामध्ये याविषयी मी पूर्णपणे सविस्तर सांगेन. जय श्रीराम, जय तुकाराम महाराज. सद्गुरु प्रणामस्तु.